मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो मैनीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं मानकरी जोडी ठरले म्हणजे स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचा सर्जा आणि सोबत पाहला चिक्या. नमस्ते भाऊडे. नमस्ते. चांगली पाहिली. हा, मस्त पाहिली गाडी. बर, कसं नियोजन करण्यात आलेलं आज? राहुल आप्पा होते मगाशी. हो, राहुल आप्पांनी आपल्या अजित शेट्टीने फोन केला. बर, मग त्यांनी काल रात्री म्हणले हानू गाडी. बर, आणि केलं नियोजन, पळवली गाडी. एक प्रकारे कायम गुलालात राहतोय. तसं तर त्या दिवशी पण फॉर्च्युनरचं मैदान झालं, तिथं पण गुलाल घेतला, आज पण गुलाल घेतलं. कायम म्हणजे आमचं नाव कायमच गुलालात आहे आणि गुलालात राहायच म्हणजे बैल पळतोय का तर 1,00,000% बैल पळतोय. पण त्याच्या मागे जी डोकी चालतात ना, आज आमच्यात सगळ्यात ज्येष्ठ आहे ती नाना आमची, परत परसू आहे, राहुल आप्पा, अक्षय मोरे, अशी आमची सगळी जी टीम आहे ना, हे असल्यामुळे आमच्या टीम मध्ये बऱ्यापैकी बैल गुलालात आहेत असं आम्हाला तर वाटतंय. एक स्ट्रॉंग टीम म्हणतात ना, मेक सक्सेस, तसं काम आहे. अहो, आता सक्सेस म्हणायला गेला तर सगळीच यात म्हणजे आमच्यापेक्षा अगोदरपासून नादात असली आहे ती, त्यामुळं काही एवढी मोठी अडचण येत नाही गोलाला राहायला. बरोबर. एक प्रकारे त्या दिवशी पण फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये एक एवढ्या प्रेक्षकांमध्ये तेवढ्या जिद्दीनं 3 फेरे पळणं सोपं नाही, ती करून दाखवलेलं सर्जन. नाही ते म्हणजे आम्ही घेतला होता, आमच्यासाठी ते नवीनच होतं, पण ह्या माणसासाठी म्हणजे अशक्य नव्हतं. बर, म्हणजे त्यांचं एक स्वप्न होतं. मी आज म्हणजे तुम्हाला आज बोलून दाखवतो की छाती ठोकपणे सांगत होतो, कुणी किती जरी पाहिलं तरी माझ्या वासराला बैल असला की मी फॉर्च्युनर आणणार. बर, शेवटी थोडीशी लक आमचं म्हणजे गाडी कडलं गेली. एक प्रकारे काय दादांचं नाव सांग? तानाजी दादा ओलेकर. बर, काय म्हणजे त्यांची काय जिद्द होती की बाबा ते एवढा कॉन्फिडन्स का होता? बैल आम्ही घेतला तरी ना, त्यांनी एक खुल्या मनाने बैल दिला. त्यांची इच्छा होती की फॉर्च्युनरचं मैदान झाल्यानंतर बैल द्यायचा. आम्ही रिक्वेस्ट केली, नानानी, मी आणि आमचे एक बच्चन मामा होते, त्यांनी रिक्वेस्ट केली. मग त्यांनी सगळ्या कुटुंबाने आमच्या प्रेमाखातर बैल आम्हाला दिला. आणि तरी सुद्धा म्हणजे आज सुद्धा काही बैल वगैरे म्हणजे वासरून नाही तरी बैल आज पळा येणार आहे म्हणलं की ते आलेत. एवढं त्यांचं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्यावर विश्वास आहे. म्हणजे आम्ही पण थोडस कुठं तर जरा गाडी अशी लागली असं वाटलं ना, तरी त्यांना म्हणजे आमच्यापेक्षा त्या बैलाचं त्यांचं नातं वेगळं आहे, त्यांना कॉन्फिडन्स आहे भरपूर. अजित शेठ यांची मुलाखत घेतली मगाशी, ते म्हणाले की ज्या स्पीडनं लहानपणी चिक्या पळायचा तेच कुठंतरी दिसतंय सर्जामध्ये. 100%. एक प्रकारे जपणूक महत्वाची आहे. सर्जेची जपणूक वगैरे कशी करताय ना? आता दावणीला एकूण बैल किती येतात तसं? ते आता सगळे दादा सरकारची म्हणले तर 12 बैल आहेत आमची. बर, आणि जपणूक काय सगळं आयतं जेवण ताट करून आम्हाला तानाजी दादांनी हातात दिलेला आहे. बर, त्यामुळे आम्हाला काय लय मोठा म्हणजे अवघड नाही. बर, त्या दिवशी गुरुनाथ शेठ फडके होते, फॉर्च्युनरच्या मैदानात काय आनंद होता त्यांचा? आनंद म्हणजे कसं 3 वर्ष ते मैदानातच नव्हते. बरोबर. बैल म्हणजे वासरू सर्जा घेतलं, नानांचा माझा गुरुनाथ शेठचा फोन झाला, वासराचा व्यवहार झाला आणि त्याच वेळी नानांनी शब्द दिलता की आता तुम्ही मैदानात या. आता 4-5 वर्ष तरी बैल बघायची गरज नाही आपल्याला. बरोबर, म्हणजे एवढा विश्वास होता की बाबा. मग त्याच्यानंतर त्या व्यवहार पूर्ण झाला आणि तेव्हाच म्हणले की येतो आम्ही मैदानाला. ते पहिलंच मैदान होतं त्यांचं. आपण काय आज प्रथम क्रमांक पुन्हा? हो, 100%. आणि विश्वास होता गाडीने की आज गाडी 1 करणार. बर, आणि सेमीला लोकांना वाटत होतं की गाडी 1 नंबर करणार नाही, परंतु सगळ्यात महत्वाचं यांनी ताना शेटनं बैल गाडावलाय. आणि ताना शेटनं मला आधीच्या मला सांगितलं की एकदा फक्त चिक्या घाल, मग स्पीड कर वासराचं काय आणि वासरू काय ती. आणि आज 1 नंबर केला. खरं तर वासरू जरा आज आजार आहे, थोडं सकाळपासून त्याला जुलाब होत्यात सकाळपासून. आज अचानक जरा हाबाळले वासरू, आणि तरी पण वासरानं आज जिद्द नाही सोडली. आणि खरं तर ज्याला आपण देव समजतो बकासूर आणि संतोष मामा यांनी बैल दिला आणि बैल अख्ख्या महाराष्ट्राला काला चर्चेत आला. त्याच्या अगोदर 4 मैदान नक्कीच, 3 मैदान 1 नंबर केला, एका मैदान 2 नंबर केला होता. मोठ्या गाड्या मारून खोंडानं 1 नंबर केला होता. आणि खरं तर खोंड घडावलाय दादांनी, त्याच्यामुळे त्यांचं खरं तर आभार मानलं पाहिजे. कारण की आज एवढी मोठी वस्तू दावणीला लाभणं म्हणजे सुद्धा जोक नाही, कारण की अनेक बैल महाराष्ट्रात पळतात. आणि विषय राहिला पायऱ्याचा, तिथून पुढे सुद्धा खोंड चांगल्याच पायऱ्यात म्हणजे एक 4-5 बैलाच पाय मिळतो मला. जास्त करून बकासूर, चिक्या या बैलाचं तुम्हाला म्हणजे खोंड पाहताना बघायला मिळेल. कारण सर्व चांगलीच पैरे आता. हो, कारण की
आमची सगळ्यांची इच्छा आहे की हा खोंड धावण्याचा आपला हे खोंड टॉपच्या पायऱ्यात पळवायचा. बर. नाही पायरा झाला तर 100% बांधून राहील धावणीला. बर. का तर 2 पेंड्या जास्त खाईल ह्याच्यापेक्षा काही वेगळं होणार नाही. परंतु खोंड 1 नंबरच्या पायऱ्यात आपल्याला खोंड पळवायचा येऊ. कारण की जी स्वर्गवासी पंढरीशेठ फडके यांच्या नावानं जी बैलगाडी क्षेत्राचे ग्लॅमर आलं, जसं आता बकासूर सोन्या यांच्यामुळे आज कसं बैलगाडी क्षेत्र चर्चेत आहे, तसं शेट अड्ड्यात आई याचं म्हणलं की माणसं काम धंदा सोडून शेटला बघायसाठी यायची. बैल साईडला असायची आणि शेटला बघायला संख्या वेगळी असायची. तसंच शेटचा आता नाव जी चालवायचंय ती हा खोंड आणि दादा सरकार तुषार बावडे टीम नक्कीच चालवताना तुम्हाला बघायला मिळेल. बर. आज गुरुनाथ शेट असते त्यांना सुद्धा आज इथं जर आज अड्ड्याचा त्यांना आनंद झाला होता. त्याविषयी एवढे खुश झाले ते शेट की त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि रॉयल माणूस आहे गुरुनाथ शेट सुद्धा. दादांकडे येतो मी. दादा नमस्ते. नमस्ते. घडवलेला आहे सर्जाला आता एक चांगल्या दावणीला आहे बैल, कसं वाटतंय? आनंद वाटतो की चांगला धावणीला गेला म्हणून. हा. हेच महत्वाचा विषय आहे सगळ्यात. तुमच्या घरच्या गाईचं खोंड आहे नाही, का? विकत घेतलेलं. विकत घेतलेलं. बरं, किती महिन्याचं असताना घेतलेलं? आपण आदतच घेतला होता. बरं, आदत असताना घेतलेलं. इच्छा होती का की बाबा स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांची दावण म्हणजे एक महाराष्ट्रातली टॉपची दावण मानली जाते आणि आज त्या दावणीला बैल गेलाय, ती इच्छा होती का मनामध्ये? मग इच्छा होतीच की चांगल्या धावण्याला जावं. ती हा. गेला आपला चांगल्या धावण्याला. बर. त्याच्यात त्यांचं बी नाव आणि आमचं बी नाव होतंय ना. बर. मग ते आनंद आहे सगळ्यात बर. मोठा. तुषार बावड्यांविषयी काय सांगेल? कसं म्हणजे कसा आहे माणूस, कसा आहे? माणूस चांगलाच आहे की, हा. असंच काय विषय नाही. आणि सर्व बैलांची दावणीवरच्या जपणूक वगैरे कशी असते काय? चांगले आहे. बर. चांगले आहे म्हणूनच 1 नंबर केला आज बी त्यांनी. तुषार दादा, या सीझन मधला पहिलाच गुलाल आहे का सर्जाचं? किती गुलाल झाले आता सध्या? त्या दिवशी म्हणजे दादांच्या घरी आता कंटिन्यू गुलाल प्रथम होता. क्रमांक. हा. आणि आपल्याकडे आला त्या दिवशी फॉर्च्युनरचं मैदान फर्स्ट टाइम म्हणून पहिलंच. बर. आणि हे दुसरं मैदान हा. इथे 1 नंबर केला. चालेल, शुभेच्छा राहतील. आता पुसेगावचे काय राहुल आप्पाच नियोजन करणार का? पकडत आप्पा म्हणाल तसं. आप्पा म्हणाल. चालेल, शुभेच्छा तुम्हाला.